नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातमीपत्राची सुरुवात दिल्लीमधल्या एका मोठ्या बातमीनं. कारण दिल्ली सध्या बॉम्बस्फोटानं हादरलेली आहे आणि दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते. ती म्हणजे पहिली बाब ही की घटनास्थळी एक पत्र मिळालंय ज्यामध्ये कालचा स्फोट हा फक्त ट्रेलर असल्याचं लिहिलंय. दुसरी गोष्ट अशी की जिंदाल हाऊस समोर हा स्फोट झाला, तिथला सीसीटीव्हीच बिघडलेला होता. अन्य सगळं फुटेज जे आहे सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांना मिळालेलं आहे. मात्र नेमका तोच सीसीटीव्ही कॅमेरा कसा काय बिघडलेला आहे हा प्रश्न पडतोय. आणि हा कॅमेरा नेमका कालच कसा बिघडला, तो हॅक करण्यात आला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या एका सीसीटीव्ही मध्ये चालू वर्ष 1970 असं दाखवतंय आणि याच कॅमेऱ्याचं कालचं फुटेज हे रिट्राईव्ह करता येत नाहीये. हा देखील कॅमेरा हॅक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, जिथे स्फोट झाला तिथे एक गुलाबी रंगाचा दुपट्टा सापडलाय. आता हा दुपट्टा दहशतवाद्यांकडे होता की आधीपासून तो तिथे पडलेला होता याचा तपास सुरू आहे. पाचवी गोष्ट, स्फोटाच्या ठिकाणी बॉल बेअरिंग, तारा, अमोनियम नायट्रेट आणि शीतपेयाचा कॅन सुद्धा आढळलाय. या सगळ्याचा उपयोग बॉम्ब बनवण्यासाठी झाला होता. सहावी महत्त्वाची गोष्ट, काल शुक्रवार असल्यानं इस्रायली दूतावासातले कर्मचारी दुपारी 3 वाजता घरी गेले होते. त्यामुळे संध्याकाळी 5:05 जेव्हा हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही, कारण तिथे कुणी नव्हतं. जीवितहानी झालेली नाही. या संदर्भातली माहिती आपण सविस्तर घेऊयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, खूप महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आता जसा तपास पुढे जातोय तशा एक एक गोष्टी कळतायत. काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे. ज्या पद्धतीने दिल्ली पोलीसच्या स्पेशल सेलनी तपासाला सुरुवात केली आहे, या तपासाला एनआयए देखील मदत करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या 6 बाबींचा उल्लेख आपण केला, त्या बाबींसह जर बघितलं आपण तर एकीकडे मीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर असलेल्या विजय चौकात सुरू होतात. हे सर्व अति विशिष्ट लोक उपस्थित होते. याशिवाय या भागामध्ये जी गाडी आली त्या गाडीचं फुटेज मिळालेलं आहे की त्या वेळेमध्ये जी गाडी आली त्या गाडीमधून 2 लोक ती उतरले. आता छायाचित्र बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण महत्वाचं म्हणजे घटनास्थळी जे फॉरेन्सिक पुरावे मिळालेले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं इथे की हा बॉम्बस्फोट लो इंटेन्सिटीचा बॉम्बस्फोट होता, ज्याच्यामुळे कुठलं जीवितहानी तर झाली नाही. पण ज्या पद्धतीनं या इस्रायली भाषेमध्ये जे पत्र मिळाले त्यामध्ये स्पष्ट करताना उल्लेख करतोय की हा तर फक्त एक संदेश आहे किंवा हा इशारा आहे. याचा अर्थ असा होतो की अजून दहशतवादींचा प्रयत्न असेल मोठे बॉम्बस्फोट घडून आणण्याचा. त्याच मुद्द्यावरती आज केंद्रीय मंत्रालयामध्ये अनेक महत्वाच्या बैठकी आहेत. सोबतच याचमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ अधिकारी जे त्यांची बैठक सुरू होती. एनआयएचे ज्येष्ठ अधिकारी होते, त्यानंतर आयबीचे अधिकारी होते, त्यानंतर इंटरनल सेक्रेटरी ज्याला अंतर्गत सुरक्षा हा विभाग संबोधला जातो त्या अंतर्गत सुरक्षा विभागाचेही जॉईंट सेक्रेटरी आणि सेक्रेटरी उपस्थित होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षानंतर आता दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्यामुळे केंद्र सरकार खडबडून जागे झालेलं आहे आणि युद्ध स्तरावरती सर्व ती काळजी घेतली जात आहे आणि ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावून देखील चौकशी केली जात आहे. आणि काल ज्या भागामध्ये बॉम्बस्फोट झाला त्या भागामध्ये त्यावेळेस ज्या वेळेस बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस कोणाकोणाचे फोन यावेळी इथे सुरू होते आणि दोघांमध्ये काय संभाषण सुरू होतं याची देखील आता तपासणी सुरू झालेली आहे. बिलकुल. आणि प्रशांत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून जे काही तिथे शोधकार्य सुरू आहे ते नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल? काल रात्री जेव्हा साधारणतः 5 वाजता बॉम्बस्फोट झाला त्यानंतर तात्काळ म्हणजे दिल्ली पोलिसांची चमू पोहोचली. त्यानंतर साधारणतः काही वेळातच दिल्ली स्पेशल टीमचीही चमू पोहोचली. त्यानंतर एनआयएची टीम पोहोचली. रात्रभर त्यांनी संपूर्ण परिसर हा पिंजून काढला. आजूबाजूची जेवढे सीसीटीव्ही आहे त्याची देखील तपासणी सुरू केली. सोबतच जसा उल्लेख आपण केला होता की ज्या घरासमोर जिंदल हाऊस समोर हा बॉम्बस्फोट झाला, ज्या कॅनमध्ये बॉम्बस्फोट झाला त्याच्या समोर असलेला सीसीटीव्ही बंद आहे. त्यामुळे हा सीसीटीव्ही का बंद आहे याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी ज्या विभागाकडे आहे त्या विभागाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. सोबतच
इतर सीसीटीव्ही जे आहे, ज्या सीसीटीव्ही मध्ये 1970चा उल्लेख केला जात जी. आहे. आपल्याला माहित असेल की काल इस्रायल आणि भारताच्या मैत्री पर्वाला 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या 29 वर्षाच्या निमित्ताने जर त्याचा मागे फिरून आपण बघितलं तर साधारणतः 1970चा कालावधी जवळपास येतो. अशा वेळेस या सगळ्या बाबीमध्ये त्याचा काय अर्थ आहे, कारण की भारत आणि इस्रायलची मैत्री दृढ मैत्री झालेली आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधावरती कधी परिणाम होतात काय, हे देखील परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने चौकशी केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील आपली उशिरा इस्रायल एम्बसीमध्ये पोहोचले होते. त्यानंतर सोबतच जर बघितलं जात आहे की या घटनांचंही जेही पुरावे आढळले आहेत, आता आपली उशिरापर्यंत एकत्र करण्याचं काम दिल्ली पोलीसची स्पेशल सर्च करली होती आणि हे सगळे पुरावे पूर्ण करण्यानंतर आता या संदर्भात तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दिल्लीमध्ये आज बैठकांचं सत्र, त्यामुळे गृहमंत्र्यांचा दौरा सुद्धा, बंगाल दौरा रद्द झालाय आणि एक ज्या काही बाबी समोर येत आहेत त्यामध्ये नेमकं त्याच वेळी तोच सीसीटीव्ही कॅमेरा बंद कसा, ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद होणार होती आणि त्याचीही एक्सक्लुझिव्ह माहिती समोर येते, नेमका तोच सीसीटीव्ही कसा बिघडला.